कोर्टाची पुढील कारवाई सुरू करण्यात यावी। माय लॉर्ड, मला तरी हा सगळा फक्त आणि फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचा प्रकार वाटतोय। कारण ॲडव्होकेट वल्लरी आतापर्यंत एकही ठोस पुरावा सादर करूच शकलेले नाहीयेत। आणि या केस मधली जी मेन कल्प्रिट आहे मिथिला माने, ती अजूनही कोर्टासमोर आलेली नाहीये, ज्याचे तिला शोधणं खूप गरजेचं आहे। माय लॉर्ड, ॲडव्होकेट नागरदास यांच्या याही प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे। मिथिला माने या थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर होणार आहेत। वल्लरी, मंजुषा ताई, हितश्री गार्गी, तुम्ही दोघे कुठे होतात बाळांनो इतके दिवस? ऑर्डर ऑर्डर। मुलींनो, तुम्ही मागे जाऊन बसा। मंजुषा कुळगावकर, तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन उभ्या राहा। पाहिलेत माय लॉर्ड, आपल्या आईला मिठी मारावी तशी ह्या दोन्ही मुलींनी मंजुषाताईंना मिठी मारली। शेवटी आपल्याला जीव लावणारं कोण आहे हे लहान मुलांना खूप चांगलं कळतं। ॲडव्होकेट वल्लरी यांच्या म्हणण्याप्रमाणे जर मंजुषाताईंनी ह्या दोन मुलींना किडनॅप केलं असतं तर आत्ता जे चित्र आपल्याला दिसलं ते पाहायला मिळालं असतं का? त्यामुळे ह्यातनं हेच स्पष्ट होतंय की खरं काय आहे ते त्या मुलींनी एका छोट्याशा कृतीतून दाखवून दिलेलं आहे। माय लॉर्ड, अनेकदा दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणलं जातं। आता गार्गी आणि हेतश्रीने मंजुषाताईंना मिठी का मारली ह्याचं उत्तर मिथिला माने देते। मी कोर्टाला विनंती करते की मिथिला माने यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी। परवानगी आहे। थँक्यू। मिथिला माने, तुम्ही कोर्टाला सांगू शकाल का गार्गी आणि हेतश्री तुमच्यासोबत काय करत होत्या आणि त्या किडनॅप झाल्या त्याच्या आधी त्यांच्यासोबत काय घडलं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलं? जजसाहेब, गार्गी आणि हेतश्री ह्या दोघी आमच्याच आश्रमात लहानाच्या मोठ्या झालेल्या मुली आहेत। खूप लाघवी आणि अत्यंत भोळ्या मुली आहेत त्या। मंजुषाने यांना दत्तक घ्यायला आश्रमात एक जोडपं पाठवलं होतं, कारण मीनाक्षीचा कार्यक्रम होता त्यामुळे मी बुलबुल बागेत माझ्या मैत्रिणींसोबत होते। नेमकं त्याच वेळेला मंजुषाने पाठवलेलं बनावटी जोडपं तिथे आलं आणि ह्या दोघींना घेऊन गेलं। आता ही दोन्हीही जोडपी वेगवेगळी होती हे आम्हाला नंतर कळलं आणि दोन्हीही जोडपी खोटी होती। त्यानंतर ह्या दोघींना बेशुद्ध करण्यात आलं आणि नंतर कुठे घेऊन गेले हे माहीत नाही मला। थँक्यू। जजसाहेब, पुढे नेमकं काय घडलं हे आपल्याला गार्गी आणि हेतश्रीच सांगू शकतील। त्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा आणि त्यावेळी मीनाक्षी कामत यांना सुद्धा इथे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी। या दोन्ही मुलींना प्रश्न विचारण्याआधी माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोर्टाच्या बाहेर थांबावं, ज्यामुळे या मुली उत्तर देताना घाबरणार नाहीत। गार्गी, हेतश्री, या। आता तुम्ही जज साहेबांना तुमच्यासोबत काय काय घडलंय ते अगदी न घाबरता सांगाल? हे बघा, इथे कोणीही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही, त्यामुळे न घाबरता सगळं खरं काय ते जज साहेबांना सांगा। वल्लरी ताई, आम्हाला घ्यायला आमचे नवीन आईबाबा आले होते, मला पण आणि हितश्रीला पण। आणि मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो, त्यांनी आम्हाला खाऊ दिला, आम्ही तो खाल्ला आणि मग आम्हाला खूप झोप यायला लागली। मग जेव्हा मी उठलो तेव्हा माहिती नाही कसं आम्ही एका गोडाऊनमध्ये होतो। तिथे खूप सारे खोके होते, खूप माणसं होती आणि ती खूप जोरजोरात ओरडत होती। फक्त माणसं नव्हती तिथे,
आमच्यासारख्या खूप लहान लहान मुली पण होत्या, त्या नेहमी झोपूनच असायच्या. आणि तुला माहितीये वल्लरीताई, तिथे मंजुषाताई नेहमी यायच्या. त्या आम्हाला जेवण द्यायच्या, छान छान गोष्टी सांगायच्या आणि त्यांच्या मांडीवर घेऊन अंगाई म्हणून थोपटायच्या. त्या तिकडच्या सगळ्या मोठमोठ्या काकांना सांगायच्या, आमची खूप काळजी घ्या. पण माहित नाही, तिकडच्या सगळ्या मुलींचे हात आणि पाय नेहमी बांधलेलेच असायचे. ते मोठमोठे काका आमच्या अंगावर नेहमी ओरडायचे आणि आम्ही त्यांना सांगितलं जाऊ दे जाऊ दे, तर आम्हाला कसलं तरी इंजेक्शन द्यायचे. ते इंजेक्शन घेतलं ना की आम्हाला खूप झोप यायची. इतकी झोप यायची की आजूबाजूला काय सुरू आहे समजायचंच नाही. माय लॉर्ड, मला इथे मीनाक्षी कामत यांना बोलवण्याची परवानगी द्या प्लीज. परवानगी आहे. थँक्यू. मीनाक्षी, गार्गी, हितश्री, मला सांगा, तुम्ही हिला ओळखता? हो, ही पण आमच्यासोबतच होती गोडाऊन मध्ये. मंजुषाताईच घेऊन आलेली हिला. पण हिला आणल्यावर ही पण झोपलीच होती पूर्ण वेळ. पाहिलंच आहे, या मुली किती निष्पाप आणि निरागस आहेत. या दोघींना अजूनही कळलेलं नाहीये की त्या मुलींना तिथे का नेऊन ठेवलं होतं, का त्यांना बांधून ठेवलं होतं. मंजुषाताई जर का तिथे त्यांना भेटायला जात होत्या, त्यांना जेवायला देत होत्या, त्यांना झोपवत होत्या, तर मग त्या त्यांना परत आश्रमात का नाही घेऊन गेल्या? का त्यांना परत सोडलं नाही त्यांनी? का तिथून सोडवलं नाही त्या गुंडांपासून? असा साधा प्रश्न नाही पडलाय. तिथे ते गुंड मंजुषाताईंचं का ऐकत होते, त्यांच्या सांगण्यावरनं सगळ्या गोष्टी का करत होते, असा प्रश्न या बालमनाला कसा पडेल हो? जज साहेब, मला आणखीन एक मुद्दा नमूद करायचा आहे आणि त्यासाठी मला मंजुषाताई यांना रिएक्झामिन करायचं आहे. मला प्लीज परमिशन द्या. परमिशन ग्रँटेड. सगळ्यांना आत बोलावण्यात यावं. मंजुषा कुळगावकर उर्फ मंजुषा ताई, मला सांगा, तुम्ही हा जो तुमच्या समाज कार्याचा वसा घेतलाय असं तुमचं म्हणणं आहे, तर हे तुमचं जे समाज कार्य आहे ते तुम्ही साधारण कधीपासून सुरू केलं आणि तुम्हाला याची आवड कशी निर्माण झाली? समाज कार्याची आवड मला लहानपणापासूनच होती, पण लग्न झाल्यानंतर माझं घर, माझा संसार, माझा नवरा या कशाचाच विचार न करता मी स्वतःला समाज कार्यात झोकून दिलं. मग गोरगरीब, अडले नडलेले, निराधार स्त्रिया, अनाथ मुलं यांना आजूबाजूला पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी कणव दाटून यायची. आणि मग तेव्हाच ठरवलं, या लोकांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावायचं. आणि मग मी आश्रम सुरू केले. त्या आश्रमांमध्ये मी लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध यांची काळजी घ्यायला सुरुवात केली. आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की या आश्रमामुळे या समाजाचं जे मोठं देणं आहे ते चुकतं करण्याचा मला छोटासा प्रयत्न करता आला. हां, त्या बदल्यात समाजाने माझा गौरव केला, पण मी त्याला माझा गौरव नाही समजत, तर समाजाने मला आशीर्वाद दिला असं मी मानते. आणि या सगळ्यामध्ये मी कधीच संपत्ती कमवली नाही ना, त्याचा कधी लोभ धरला, आणि त्याचं मला दुःखही नाही आहे. मी परमेश्वराकडे नेहमी एकच प्रार्थना करते की आजपर्यंत मी जे काही समाजकार्य केलंय, जसं केलंय तसंच यापुढेही माझ्या हातून घडावं. माय लॉर्ड, मंजुषाताई आता जे काही म्हणाल्या त्याचा हा पुरावा. मंजुषाताईंच्या बँक अकाउंटमध्ये सगळे मिळून फक्त 1.5 लाख रुपये आहेत आणि हे पैसे सुद्धा गोरगरिबांच्या सेवेसाठी त्यांनी जमवलेले आहेत. त्यातला 1 रुपयाही मंजुषाताई स्वतःसाठी खर्च करत नाहीत. अरे वा, तुमच्या मंजुषाताई यांना व्यवहाराचं छान ज्ञान दिसतंय. नाही, कारण स्वतःच्या अकाउंटमध्ये अगदी जुजबी रक्कम ठेवली आहे त्यांनी, पण त्यांच्या आई श्रीमती जानकी कुळगावकर यांच्या नावे पुणे, नाशिक, वाशी अशा वेगवेगळ्या ठिकाणी
28 एकर जवळजवळ जमीन त्यांनी विकत घेतली आहे. तसे पुरावे आहेत माझ्याकडे, कागदपत्र मी कोर्टासमोर सादर करू इच्छिते. पण ॲडव्होकेट वल्लरी, तुम्ही इथे एक मुद्दा विसरताय की ही जी सगळी जमीन आहे ही मंजुषा ताईंच्या आई जानकी देवी यांच्या नावाने विकत घेतलेली आहे. म्हणजे ती त्यांनी विकत घेतलेली असूच शकते. त्याच्यामध्ये मंजुषा ताईंचा काय संबंध? जज साहेब, वल्लरी मॅडम काय बोलतायत मला खरंच काहीच कळत नाहीये. या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाहीये. खरं सांगायचं तर गेले अनेक वर्ष माझ्या आईशी काहीच संपर्क नाहीये, आणि ते सुद्धा फक्त समाजकार्यामुळे. मला माझ्या आईकडे लक्षच देता आलं नाही. त्यामुळे माझ्या आईने कुठे जमीन खरेदी केली, कुठले प्लॉट घेतले, मला खरंच काही माहीत नाही. आणि या सगळ्यात मी दखलसुद्धा देत नाही. माय लॉर्ड, या श्रीमती जानकी कुळगावकर म्हणजेच मंजुषा कुळगावकर यांच्या आई, मी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. जानकी काकू, आता तुम्हीच काय ते जज साहेबांना सगळं सांगा प्लीज. नमस्कार जज साहेब, मी जानकी, या मंजुषाची आई. मंजुषाने तुम्हाला जी जमिनीबाबत सांगितलं, शपथ सांगते मला काय पण नाही माहिती हो. आता मी अशी म्हातारी, अहो आता तर मी मरायला टेकली. आता या वयामध्ये खोटं बोलून कुठं जाऊ, कुठं? खरंच मला काही माहिती नाही. आता साहेब तुम्ही सांगा, माझ्याकडे जर का एवढा पैसा असता तर मी माझ्या आजारावर इलाज नसता का केला? अहो माझ्या औषध पाण्याला माझ्याकडे पैसे नाहीत. आता मी जमीन कुठे विकत घेऊ मग? काकू सांभाळा स्वतःला. काकू मला एक सांगा, तुमची मुलगी मंजुषा ही एवढी मोठी पैसेवाली आहे, समाजसेवा करते, मग तिने तुमच्या आजारासाठी काहीच मदत नाही केली तुमची? अहो कोणाला तिची मदत हवी आहे? आता सुरुवातीला मला वाटायचं हो ही आता चांगली समाजसेवा करते, अडलेल्या नडलेल्यांना मदत करते, मला खूप अभिमान वाटायचा, आनंद व्हायचा. पण ज्या क्षणी मला समजलं माझी सख्खी मुलगी ही असा मुलींचा व्यापार करते, त्यांचा बाजार मांडते, त्यांना आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त करून टाकते, तेव्हाच मी समजून चुकले. माझी मुलगी मला मेली आणि मी संबंध तिच्याशी तोडून टाकले. जज साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझी पोटची पोर असली ना तरी तिला सोडू नका. चांगली जबरी शिक्षा द्या, तिला तुरुंगात टाका, तिला जन्मठेप द्या. अहो तिला फाशीची शिक्षा पण दिली तरी चालेल, पण सोडू नका. तिला जरा जरी सोडलीत ना तरी बाकीच्या मुलींचे आयुष्य ती उद्ध्वस्त करून टाकेल. काकू नाही, काकू सांभाळा. कशी झाली माझी मुलगी अशी? ॲडव्होकेट नागरदास, तुम्हाला अजूनही काकूंना काही प्रश्न विचारायचे? नो फर्दर क्वेश्चन्स. हा लॉर्ड, अजून पुढे मला कुठलेही पुरावे किंवा कुठलेही विटनेस सादर करावे लागतील अशी गरज वाटत नाहीये. ज्या दिवशी आपले आई वडील आपल्यासाठी खूप चांगले शब्द बोलतात, कौतुकाची थाप मारतात,
तो दिवस आपल्यासाठी सगळ्यात मोठा आणि आनंदाचा दिवस असतो. पण ज्या दिवशी आपले आई वडील आपल्याला म्हणतात की तू आमच्यासाठी मेलीस, यापेक्षा दुसरा दुःखाचा दिवस असूच शकत नाही. जज साहेब, आता सर्वस्वी निर्णय तुमच्या हातात आहे. मंजुषा सारख्या समाजामध्ये वावरणाऱ्या लांडग्याच्या जातीच्या माणसांचं काय करायचं आता हे तुम्हीच ठरवायचं आहे. कारण अशी माणसं आपल्या समाजासाठी फक्त कलंक नाही तर घातक सुद्धा आहेत. अशा माणसांना असं सोडता कामा नये. त्यामुळे आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, कारण तुमचा निर्णय खूप काही बदलू शकतो. जज साहेब, I rest my case. माझ्या जवळजवळ 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक महत्त्वाच्या केसेसची जजमेंट केली आहे. परंतु खोटेपणाचा इतका निच्चांक गाठता येऊ शकतो हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवतो आहे. मंजुषाताई यांचं नाव समाजामध्ये मोठ्या आदरानं घेतलं जातं. जेव्हा ही केस कोर्टामध्ये उभी राहिली तेव्हा मला सुद्धा असं वाटलं होतं की मंजुषाताई यांच्यासारख्या समाजासाठी सर्वस्व वाहिलेल्या महिलेच्या बाबतीत असं घडू शकतं. परंतु ॲडव्होकेट वल्लरी यांनी जे साक्षीदार पुरावे कोर्टासमोर सादर केले, जो युक्तिवाद सादर केला, त्यावरून मला ही खात्री झालेली आहे की मंजुषा कुळगावकर यांच्यासारखी महिला ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. समोर आलेले पुरावे आणि युक्तिवाद पाहता हे कोर्ट मंजुषा कुळगावकर यांना 2 लाख रुपये दंड आणि 15 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत आहे. या शिक्षेने समाजामधील दुष्ट प्रवृत्तींना आळा बसेल अशी मी आशा बाळगतो. The court is adjourned. ॲडव्होकेट वल्लरी भामरे, जे झालं ना ते चांगलं नाही झालं. बघून घेईन मी तुला. मिठूताई, कशात तुम्ही? ठीक आहात ना? वल्लरी, मी बरी आहे. मी गार्गी आणि हितश्रीला यापुढे ह्या दोघींची ही जबाबदारी माझी. मिठूताई, आज मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. खरंच तुमच्याशिवाय, तेजाताईंशिवाय हे सगळं शक्य नसतं झालं. थँक्यू सो मच. आणि दौलत काका, तुमचे तर आभार मानायचे तितके कमी. खरंच तुमच्याशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं. तुम्ही जर आमची मदत केली नसती तर या मुलींना कधीच न्याय मिळाला नसता. खरंच थँक्यू. अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही.
अहो काय बोलताय ताई तुम्ही? हा अहो मिठूताई आणि त्यांच्या वडिलांना आम्ही आमच्या घरी ठेवलं. हा आमचे पाहुणेच आहेत होते. आणि या गोड पोरी त्यांच्या चिवचिवाटानं आमचं घर भरून गेलं. अहो मीच तुमचे आभार मानले पाहिजे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि या कामासाठी मी तुमच्या लायक आहे, म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकतो असं तुम्हाला वाटलं. खरं तर मीच तुमचे आभार मानले पाहिजे. मी तर माझं कर्तव्य केलं. आपण ही केस फक्त वल्लरीमुळे जिंकलो. त्यामुळे 3 cheers फॉर वल्लरी. हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हे सगळं आपल्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. खरंच थँक्यू. आपल्या सगळ्यांशिवाय हे घडलं नसतं. त्यामुळे थँक्यू वन्स अगेन.